धनु राशी 30 जुलैनंतर सर्व काही बदलणार. आयुष्यात घडू शकतो मोठा सकारात्मक चमत्कार. 30 जुलैनंतर धनु राशीच्या व्यक्तींच्या जीवनात एक नवीन पर्व सुरू होत असल्याचे अनेक शुभ संकेत दिसत आहेत. अनेक दिवसांपासून ज्या गोष्टी अडकून पडल्या होत्या, ज्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळत नव्हते, ज्या मनोकामना वारंवार अपूर्ण राहत होत्या, त्या आता हळूहळू पूर्णत्वाकडे वाटचाल करू शकतात. हा काळ केवळ नशिबाच्या बदलाचा नसून स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तींना ईश्वराकडून मिळणारा आशीर्वादाचा काळ ठरू शकतो. धनु राशीचा स्वामी गुरु असल्यामुळे ज्ञान, भाग्य, धर्म, सकारात्मकता आणि विस्तार या गोष्टींशी या राशीचा जवळचा संबंध आहे. जेव्हा गुरुची कृपा आणि तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांची साथ एकत्र येते, तेव्हा जीवनात असे काही बदल घडतात की मागे वळून पाहण्याची वेळच येत नाही. त्यामुळे 30 जुलै नंतरचा काळ अनेक धनु राशीच्या व्यक्तींसाठी आशेचा, नव्या संधींचा आणि सकारात्मक परिवर्तनाचा संदेश घेऊन येऊ शकतो. कदाचित तुम्हालाही गेल्या काही महिन्यात असे वाटत असेल की कितीही मेहनत केली तरी त्याचे योग्य फळ मिळत नाही. अनेक वेळा योग्य वेळी काम पूर्ण होत नाही, आर्थिक अडचणी वाढतात, नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होतात, मनात सतत अस्वस्थता राहते. पण प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर जसं सूर्य उगवतो, तसाच प्रत्येक कठीण काळानंतर बदलाचा क्षणही येतो. आता तोच क्षण तुमच्या आयुष्यात येण्याची शक्यता निर्माण होत आहे. या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आत्मविश्वास पुन्हा जागा होऊ शकतो. जे काम तुम्ही अशक्य समजत होता, तेच काम अचानक सोपे वाटू लागेल. जे लोक तुमच्या क्षमतेवर शंका घेत होते, तेच तुमच्या यशाचे कौतुक करतील. काही संधी अगदी अनपेक्षितपणे तुमच्या दारात येऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक दिवस नव्या आशेने सुरू करा आणि कोणतीही चांगली संधी हातातून जाऊ देऊ नका. हा काळ एखाद्या जादूने सर्व काही बदलून टाकेल असे समजण्यापेक्षा योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची संधी मिळेल असा विचार अधिक योग्य ठरेल. ग्रहस्थिती प्रेरणा देऊ शकते, पण यश मिळवण्यासाठी प्रयत्न, संयम आणि योग्य दिशा आवश्यक असते. त्यामुळे सकारात्मक विचारांसोबत कृतीलाही तितकेच महत्त्व द्या. 30 जुलैनंतर अनेक धनु राशीच्या व्यक्तींना असे जाणवू शकते की त्यांच्या आयुष्यातील बंद दरवाजे एका मागोमाग एक उघडत आहेत. काहींना नवीन कामाची संधी मिळू शकते, काहींना आर्थिक सुधारणा जाणवू शकते, तर काहींना कुटुंबात आनंदाची बातमी ऐकायला मिळू शकते. अनेक दिवसांपासून ज्या गोष्टींसाठी तुम्ही प्रार्थना करत होतात, त्या हळूहळू प्रत्यक्षात येऊ लागतील अशी भावना निर्माण होऊ शकते. या काळात तुमच्या बोलण्याला आणि विचारांना विशेष महत्त्व प्राप्त होईल. तुमचे निर्णय अधिक परिपक्व होतील. समाजात तुमची प्रतिमा उंचावण्याची संधी मिळू शकते. काही व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल, तर काहींना नवीन जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळेल. ही जबाबदारीच पुढे तुमच्या मोठ्या प्रगतीचे कारण ठरू शकते. आर्थिकदृष्ट्याही हा काळ आशादायक ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्गही दिसू शकतात किंवा आधीचे अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. खर्चावर नियंत्रण ठेवले तर बचत वाढण्याची संधी मिळेल. मोठे आर्थिक निर्णय विचारपूर्वक घेतल्यास भविष्यात त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. कौटुंबिक जीवनातही सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात. जुन्या मतभेदांवर संवादातून तोडगा निघू शकतो. घरातील वातावरण अधिक आनंदी आणि शांत होईल. कुटुंबातील सदस्य एकमेकांना अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करतील. घरात एखादे शुभ कार्य, आनंदाची बातमी किंवा नवीन सुरुवात होण्याची शक्यता काही व्यक्तींना जाणवू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रेरणादायी ठरू शकतो. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल, नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा वाढेल आणि मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची शक्यता निर्माण होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी सातत्य ठेवले तर आत्मविश्वास वाढू शकतो. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक, नवीन कल्पना किंवा नवीन भागीदारीची संधी मिळू शकते. मात्र कोणताही करार किंवा मोठा निर्णय घेताना सर्व अटी काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे. योग्य नियोजन केल्यास प्रगतीची गती वाढू शकते. मानसिकदृष्ट्याही तुम्ही अधिक मजबूत होऊ शकता. भूतकाळातील अपयशाचा भार कमी होईल आणि भविष्याबद्दल नवीन आशा निर्माण होईल. सकारात्मक विचार तुमची ऊर्जा वाढवतील. या काळात ध्यान, प्रार्थना किंवा आध्यात्मिक साधना केल्यास मनाला अधिक स्थैर्य मिळू शकते. जर तुम्ही एखादे मोठे स्वप्न अनेक वर्षांपासून मनात जपले असेल, तर आता त्या दिशेने धाडसाने पावले उचलण्याची वेळ येऊ शकते. अनेक वेळा जीवनात चमत्कार म्हणजे अचानक घडणारी घटना नसते, तर योग्य संधी ओळखून त्याचा योग्य उपयोग करण्याची क्षमता असते. 30 जुलैनंतर तुम्हाला अशीच प्रेरणा मिळू शकते. या काळात अहंकार, उतावळेपणा आणि नकारात्मक विचार यांच्यापासून दूर राहणे महत्त्वाचे आहे. तुमचे यश जितके वाढेल तितकी नम्रताही वाढू द्या, कारण नम्रतेमुळेच यश दीर्घकाळ टिकून राहते.
चांगल्या लोकांचा सहवास, मोठ्यांचा आशीर्वाद आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हेच तुमच्या प्रगतीचे खरे आधारस्तंभ ठरतील. धनुराशीच्या व्यक्तींनो, 30 जुलै नंतरचा काळ हा केवळ नशिबावर अवलंबून असलेला नाही, तर स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याची सुवर्ण संधी आहे. अनेकदा आपण चमत्कार या शब्दाचा अर्थ एका रात्रीत सर्व काही बदलणे असा घेतो, पण खरा चमत्कार म्हणजे योग्य वेळी योग्य संधी मिळणे, ती ओळखण्याची बुद्धी मिळणे आणि त्या संधीचे यशात रूपांतर करण्याचे धैर्य मिळणे, हाच या भविष्याचा मुख्य संदेश आहे. जर गेल्या काही महिन्यात तुम्ही निराशा, अपयश, आर्थिक अडचणी, मानसिक तणाव किंवा नात्यांमधील गैरसमज अनुभवले असतील, तर त्याच गोष्टींमध्ये अडकून राहू नका. भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य नक्कीच घडवता येते. प्रत्येक नवीन दिवस हा ईश्वराने दिलेली एक नवीन संधी असते. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि नवीन सुरुवात करण्याची तयारी ठेवा. या काळात तुमच्यासमोर काही नवीन दारे उघडू शकतात. एखादी नोकरीची संधी, व्यवसायातील नवीन दिशा, एखाद्या व्यक्तीची मदत किंवा अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. पण या संधीचा फायदा त्यांनाच मिळतो जे सतर्क असतात आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतात. त्यामुळे कोणतीही चांगली संधी केवळ भीतीमुळे किंवा आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे सोडू नका. लक्षात ठेवा, गुरुचा आशीर्वाद म्हणजे केवळ धनप्राप्ती नाही. योग्य विचार, योग्य मार्ग, योग्य लोकांची साथ आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता मिळणे हाच सर्वात मोठा आशीर्वाद असतो. म्हणून या काळात ज्ञान वाढवा, नवीन गोष्टी शिका आणि प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. तुमचा प्रत्येक छोटा प्रयत्न भविष्यात मोठे यश मिळवून देऊ शकतो. नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून शक्य तितके दूर राहा. जे लोक सतत तुमचा आत्मविश्वास कमी करतात, तुमच्या स्वप्नांची खिल्ली उडवतात किंवा तुमच्या प्रगतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात, त्यांना तुमच्या मनावर राज्य करू देऊ नका. तुमच्या आयुष्याची दिशा तुम्ही ठरवा. दुसऱ्यांच्या मतांपेक्षा स्वतःच्या मेहनतीवर आणि ईश्वरावरील श्रद्धेवर विश्वास ठेवा. यश मिळू लागले की नम्रता विसरू नका. अनेक वेळा माणूस यशामुळे बदलतो, पण खरे महान तेच असतात जे यश मिळाल्यानंतरही माणुसकी, कृतज्ञता आणि साधेपणा जपतात. मोठ्यांचा आशीर्वाद घ्या, गरजूंना मदत करा आणि आपल्या यशात इतरांचाही आनंद शोधा. अशा सकारात्मक कृतींमुळे मन अधिक समाधानी राहते. आरोग्याकडेही दुर्लक्ष करू नका. शरीर आणि मन निरोगी असेल तरच मोठ्या संधींचा लाभ होऊ शकतो. योग्य आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि थोडी वेळ प्रार्थना, नामस्मरण किंवा ध्यानासाठी दिल्यास मानसिक स्थैर्य वाढू शकते. शांत मनाने घेतलेले निर्णय अनेकदा अधिक यशस्वी ठरतात. शेवटी हे भविष्य तुम्हाला भीती दाखवण्यासाठी नाही, तर आशा, आत्मविश्वास आणि प्रेरणा देण्यासाठी आहे. ग्रहयोग काही सकारात्मक शक्यता दर्शवू शकतात, पण तुमचे कर्म, तुमची मेहनत, तुमची शिस्त आणि तुमचा दृष्टिकोन हेच तुमच्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यामुळे 30 जुलैनंतर प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. ईश्वरावर श्रद्धा ठेवा, गुरूंचा आशीर्वाद घ्या, मनापासून प्रयत्न करा आणि प्रत्येक संधीचे सोनं करण्याचा निर्धार घ्या. कदाचित 30 जुलैनंतरचा सर्वात मोठा चमत्कार बाहेर घडणार नाही, तर तो तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या आत्मविश्वासात आणि तुमच्या कर्मामध्ये घडेल. आणि जेव्हा माणूस स्वतः बदलतो तेव्हा त्याचे संपूर्ण आयुष्य बदलायला वेळ लागत नाही.